नारी. नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आपण मग आज नवीन रेसिपी काहीतरी करूया. हे बघा, मी आता इथं लसूण घेतलेला आहे. अगदी गावरान लसूण आहे, वावरातला ताजा ताजा आणलेला लसूण आहे बघा. आता आपण त्याच्यापासून एक वेगळीच रेसिपी बनवूया. अशी रेसिपी की ती आपल्याला हरगटकीला लागते, अशी रेसिपी बनवूया बघा. म्हणजे घरी तयार करायची, विकत नाही आणायची, घरी तयार करायची. अगदी 15 दिवस पुरण अशी करायची. नाही केमिकल, नाही कसलं काय. बघा, आपली घरगुती रेसिपी आहे. इथं लसणाची ताजी ताजी पात आहे आणि लसूण बी ताजा आहे. आणि आल्याचे 2-3 कूड घेतलेले आहेत बघा मी. आता मी लसणाची पात चिरून घेते संपूर्ण. हे बघा, अशी मस्त पद्धतीने चिरून घेते मी, कारण की तिला आपल्याला वाटायची आहे. आणि आपल्याला हे करायचे, आपल्याला करायची आलं लसणाची पेस्ट. आणि आलं लसणाची पेस्ट म्हणजे आपण बघा आता त्याच्यात लसणाची पात बी टाकणार आहे म्हणल्यावर ते आलं लसणाची पेस्ट खूप एकदम भन्नाट होणार आहे, भारी. आणि बघा, आता घरगुती वापरण्यासाठी आपण विकत आणतो, ते आपल्याला माहीत नसतं ही कशी तयार होती, काय होती. मग आपण घरीच तयार करून तिला 15 दिवस आपल्याला पुरण एवढीच करायची बघा. अशा पद्धतीने 15 दिवस पुरण एवढीच करायची. आता मी लसणाची पूर्ण वरची साल आहे ना, ती काढून घेते बघा. हो का, अशा पद्धतीने संपूर्ण साल काढून घ्यायची. संपूर्ण साल काढून घ्यायची. आता मी बघा आलं हे पूर्ण चिरून घेते, म्हणजे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. आणि एवढा त्याला वास आहे, खूप वास आहे, कारण की गावरान लसूण आहे. आणि त्या पाथला बी एवढा वास आहे बघा. आणि आल्याचा तर वेगळाच वास येतो. आणि आपल्याला अशा पद्धतीने ही अगदी आलं लसणाची पेस्ट मी दाखवणार आहे आज तुम्हाला करून. बघा, तुम्हाला जर आवडली तर तुम्ही बी नक्कीच मैत्रिणो अशी पेस्ट करा. कशी वाटते बघा. आता हा लसूण पटापटा सोलून निघतोय, कारण की वल्ला लसूण आहे हा. वल्ला लसूण आहे आणि खूप भारी लसूण आहे हा. मी आता भरपूर अगदी सोलून घेणार आहे. अगदी चांगला असा वंजळभर लसूण हा सोलून घेणार आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने हा लसूण. आणि सोलायला काय फक्त वरचे पापुद्रे काढले, जास्त नाही ना. आतला देठ काढलेला आहे लसणाचा, मधी जो असतो ना निबार, तेवढा काढलेला आहे बघा. आता हे पूर्ण मी वाटून, आधी एक एक वस्तू वाटून घेते बघा याच्यात, कारण की भांडं छोटं आहे ना. आपल्या जेवढं भांड्यात बसन तेवढंच आपल्याला वाटायचं आहे. आणि ते बी अगदी मेणासारखं वाटून घेते. हे बघा, आता एक भांडं आपलं झालं आहे वाटून, एकदम बारीक माहीम वाटलेलं आहे. आता पूर्ण मी ते काढून घेते बघा. आणि हे राहिलेलं बी आता वाटून घेते पातन ते. आणि कसं आहे, वावरात आपले लसूण काढायला की आपण कसं म्हणतो, अजून लसूण तर बारीक आहे पण पात घालूया. पात घातली तरी एवढं छान वाटतं, एकदम सुगंध सुटतो त्या पाथाचा. ह्या काय, आता हे दोन्ही बी मी पूर्ण वाटलेलं आहे. आता मी हे पूर्ण काढते एका वाटीत. आणि खूप म्हणजे खूप त्याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे बघा. आता ही पूर्ण मी तुम्हाला मिक्स करून घेणार आहे बघा, दाखवणार आहे की आपण सेपरेट सेपरेट वाटल्यामुळं त्याला मिक्स करायला लागणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे मैत्रिणी.
आणि तुम्हाला जर माझा हा नक्कीच व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच मला एक लाईक पण सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून बोलता ते बी मला सांगा, की तुम्हाला माझी आलं लसणाची पेस्ट कशी वाटली ते बी सांगा. न काही केमिकल वगैरे न काही वापरता की आपली आलं लसणाची पेस्ट तयार होते. आता दुकानातून जर आणायची ती आलं लसणाची पेस्ट मशनीत तयार होते. हे बघा, आता ही आपल्याला पॅक बंद डब्यात ही ठेवून द्यायची, अगदी हवा बी नाही जाणार अशी. हे बघा, मी संपूर्ण त्या वाटीतले आता काढून घेते. कारण की बाजारातून आणायचं म्हणलं तर एवढीशी किती महाग असते. मग अशी घरी करून ठेवली की आपल्या खूप फायद्याची ही. हे बघा, आता मी पूर्ण करून ठेवलेली ही. हे बघा, पूर्ण डबा भरला आहे माझा हा. अगदी 15 दिवस पुरण एवढी झालेली आहे आलं लसणाची पेस्ट. आपल्याला टेन्शनच नाही नंतर घ्या लसूण, सोला लसूण टाका वाटणारा. हे बघा, पूर्ण डबा तयार झालेला आहे आता. आता हे बघा, मी इथं कालवण चाललेलं आहे भाजी, म्हणजे बटाटा शेंगदाण्याचं बेसन आहे. आता मी त्याला बी टाकणार आहे बघा. म्हणजे कसं आहे, आता बघा मला भाजी टाकायची, आता याला घालायचं काय, मिरच्या वगैरे तर वाटून घेतल्यात. मिरच्या आणि फक्त कोथिंबीर एवढंच वाटून घेणार आहे फक्त आता. आणि ही आलं लसणाची पेस्ट बघा याच्यात टाकणार आहे थोडीशी. आणि ती बी आता मी त्याला परतून, म्हणजे अशा पद्धतीने ह्या आलं लसणाची आपला उपयोग होतो. आपल्याला अगदी झटपट स्वयंपाकाला रेसिपीला ही लागती, म्हणून ही झटपट मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि हे टाकलं आता वाटण बघा आणि ही भाजी शेंगदाणा बटाटा बेसन कसं वाटतंय तुम्हाला मैत्रिणींनो नक्कीच सांगा. आणि शेंगदाणा बटाटा बेसन खरंच खूप छान लागतं चवेला, एकदम भन्नाट, एकदम भारी वाटतं. आणि भाताबरोबर तर खूपच छान लागतं बघा. हे काहीतरी वेगळं करायचं म्हणून चला म्हणलं आज असं करूया. हे चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकून दिलेलं आहे. याला आता 5-1 मिनटं उकळवलं आहे. बघा आता कशी झाली आपली शेंगदाणा बटाट्याची आमटी, किती छान झाली मैत्रिणींनो. कशी वाटली तुम्हाला? चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.